मृत्यूच्या कारणापासून सावध रहा. दुष्टा भार्या शठमित्रं भृत्यश्चोत्तरदायकः ससर्पे गृहे वासो मृत्युरेव न संशयः. 5. दुष्टपत्नी, धूर्तमित्र, उत्तर देणारा नोकर आणि साप असलेल्या घरात राहणे ही मृत्यूची कारणे आहेत, यात कोणताही संशय नाही. आचार्य चाणक्य म्हणतात की या 4 गोष्टी कोणत्याही व्यक्तीसाठी जिवंत जागत्या मृत्यू समान आहेत. वाईट चारित्र्याची पत्नी, दुष्ट मित्र, तोंडाला लागणारा नोकर या सगळ्यांचा त्याग केला पाहिजे. घरात राहणाऱ्या सापाला काहीही करून मारले पाहिजे. असे नाही केले तर व्यक्तीच्या जीवनाला नेहमी धोका असतो, कारण कोणाही सद्गृहस्थासाठी त्याच्या पत्नीचे दुष्ट असणे मृत्यू समान असते. ती व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी विवश होऊ शकते. ती स्त्री नेहमी व्यक्तीच्या दुःखाचे कारण असते. त्याच प्रकारे नीच व्यक्ती, धूर्त, जर मित्राच्या रूपात आपल्याजवळ बसतो ते आपल्यासाठी हानिकारकच असते. नोकराला सुद्धा घरातील गुप्त गोष्टी माहीत असतात आणि तो जर मालकाच्या आज्ञा पाळणारा नसेल तर तो संकटाचे कारण होऊ शकतो. त्याच्यापासून सुद्धा सतत सावध राहावे लागते. दुष्ट स्त्री, कपटी मित्र, दुष्ट नोकर केव्हाही धोका देऊ शकतात. अशात पत्नीचे आज्ञाधारक व पतिव्रता असणे, मित्र समजूतदार व विश्वसनीय असणे आणि नोकर मालकावर श्रद्धा ठेवणारा पाहिजे. याच्या विरुद्ध असेल तर त्रासच त्रास असतो. यांच्यापासून व्यक्तीने सावध राहावे नाही तर अशी व्यक्ती केव्हाही मृत्युमुखी पडू शकते.